नमस्कार. आज आपण निघालेलो आहोत निसर्गाच्या हिरवाईत दडलेले एक प्राचीन शिव मंदिर म्हणजेच बनेश्वर मंदिर. बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला 36 किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूला दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्य. मंदिरासमोर येताच आपल्याला एक त्रिशूळ पाहायला मिळते. त्रिशूळ हे भगवान शंकराचे मुख्य आयुध असून ते सृष्टी, स्थिती आणि संहार याचे प्रतीक मानले जाते. बनेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक अद्भुत शांतता आणि दिव्य शक्तीचा अनुभव येतो. या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये केली. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेली ही नंदीची मूर्ती दगडात कोरलेली आहे. ही मूर्ती बसलेल्या अवस्थेत असून चेहऱ्यावर भक्तिभाव व शांतता दिसून येते. नंदीची मूर्ती नेहमीप्रमाणे पाठीमागून शिवलिंगाकडे पाहणारी आहे आणि जणू नंदी आपल्या प्रभूंच्या प्रतीक्षेत आहे. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक मोठी घंटा लावलेली दिसते. ही घंटा काशाची असून पोर्तुगीज बनावटीची आहे. ही काशाची घंटा वसई मोहिमेचे विजय चिन्ह आहे. सभामंडपातून गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपल्याला प्रथम श्री विष्णू व श्री लक्ष्मी यांच्या मूर्त्या पाहावयास मिळतात. या समोरच उत्तराभिमुखी शिवलिंग आहे. स्वयंभू पिंड म्हणजे स्वतः भूमीतून प्रकट झालेली. असे मानले जाते की या शिवपिंडीचा उगम प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या तपश्चर्येच्या काळात झाला. या जंगलामध्ये अनेक सिद्ध व तपस्वी ऋषी ध्यान करत असत आणि हे स्थान त्यांच्या ध्यानस्थ शक्तीमुळे जागृत झाले. या ठिकाणी एक जलधारा अखंड वाहत असते जी थेट स्वयंभू पिंडीवर पडते. ही जलधारा ही नैसर्गिक आहे व ती पिंडीवर अभिषेक करत राहते. हे दृश्य भक्तांसाठी अद्भुत अनुभव असतो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळच एक गोमुख आहे. या गोमुखातून सतत पाण्याचा झरा वाहत असतो. या जलकुंडाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेले कासव आणि मासे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यावर आणि भिंतींवर हत्तींचे शिल्प कोरलेले दिसतात. हत्तींचे हे शिल्प दगडात अत्यंत बारकाईने आणि कुशलतेने कोरलेले आहेत. मंदिर परिसरात हत्ती कोरण्याची परंपरा ही गणपतीचे स्वरूप तसेच शक्ती व राजसत्ता दर्शनासाठी केली जाते. काही मान्यता अशीही आहे की हे हत्ती मंदिराचे रक्षण करणारे द्वारपाल आहेत. मंदिराच्या आवारात एक छोटेसे गणपतीचे मंदिर आहे. येथे येणारे भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासोबतच गणपतीचेही दर्शन घेतात. मंदिराच्या बाहेरील परिसरात हनुमानाची मूर्ती आहे जी दगडामध्ये कोरलेली असून उभ्या स्थितीत एक हात गदेसह तर दुसऱ्या हातात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. बाणेश्वर, बाण म्हणजे बाणासारखा किंवा धारदार आणि ईश्वर म्हणजे देव या संकल्पनेतून हे नाव आलेले आहे. मंदिराच्या परिसरात प्राचीन काळातील पाण्याची कुंड, निसर्ग संपदा आणि पुरातत्वीय दृष्टीने महत्त्वाचे अवशेष आढळतात. श्रावण मास, महाशिवरात्री आणि सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात. बनेश्वर मंदिराच्या आसपासचा संपूर्ण परिसर हा निसर्गाच्या हिरवाईने व्यापलेला आहे. मंदिराच्या मागे कोसळणारा धबधबा पावसाळ्यात फारच सुंदर दिसतो. मंदिराच्याच बाजूला बनेश्वर वन्यजीव अभयारण्य सुद्धा आहे जे अनेक वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग, निसर्ग भ्रमंती व कुटुंबासोबत सहलीला हे ठिकाण उत्तम आहे. तसेच मंदिराच्या आसपास असलेल्या अभयारण्यात विविध प्रकारचे वृक्ष, वेली, फुले
आणि पक्षी आढळून येतात. त्यामुळे न केवळ निसर्गप्रेमीच तर पक्षी निरीक्षणासाठी देखील ही जागा पर्वणीच आहे. बनेश्वर मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे, मात्र या मंदिराचा इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला आणि निसर्ग यांचा संगम मनाला आल्हाददायी अनुभव देतो. येथे आल्यानंतर मिळणारी मानसिक शांतता शहराच्या गजबजाटामध्ये मिळणे जरा अवघडच. त्यामुळे मनशांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शोधत असाल तर पुण्याजवळ असलेल्या या रमणीय स्थळाला जरूर भेट द्या. मंदिराबाहेर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची उत्तम सुविधा आहे. असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.